आता आपण बल्लावाडीमध्ये आहोत. खरं तर दुपारी या ठिकाणी अतिशय भयानक घटना या ठिकाणी झालेली आहे. माझ्या समोर जे शेततळ दिसतंय, या शेततळामध्ये बुडून खरं तर अगदी 10 आणि 12 वर्षाची जी 2 बालकं होती, त्यांचा दुर्दैवी अंत झालेला आहे. बल्लाळवाडी गावचे माजी सरपंच सुधीर महाराज घोलप हे आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊ. महाराज साहेब नेमकी नमस्कार. काय काय घटना झाली आणि कशी झाली? सकाळी एक 11:30-12चा टाइम होता. कुमार सोहम जयसिंग नवले आणि कुमार अभि महेश पवार हे आपल्या पुण्याच्या नावाखाली आपल्या ह्या इथं घर आहे त्यांचं. बघा इथं जवळ घर आहे नवल्यांचं आणि पवारांचं इथं घर आहे. ही म्हणजे कच्ची ही घर वस्ती दिसते इथं? हो, ही वस्ती दिसते. ते कच्ची घर दिसतात. हे मातीची घर आहे ती का? हो, मातीची घर आहेत ती. कौलारू. अच्छा, ही घर आहे. हा. तर या घरापासून असं थोडं इथवर आले आणि पहिला पाणी दिसलं. त्यांना वाटलं बाबा आता सूर्य तळपतोय, गरम होतोय, आपण पोहण्याचा आनंद घ्यावा. तर तिथं ती रस्सी दिसते. चला तर रशी पशी, म्हणजे ती रशी कशासाठी ठेवली तिथं? तसं काय झालं साहेब, त्याच्या तिघांनाही पोहता येत नव्हतं. बर. पोहता येत नाही तर काहीतरी बाबा थोडंसं आपण रस्सीला धरून पाण्यात डुबकी मारावी अशी त्यांची. अच्छा, म्हणजे बुडणार नाही आपण? बुडणार नाही रस्सीचं त्यांनी ते घेतलं होतं, आधार घेतला होता. रशीचा आधार घेतला होता. म्हणजे ही रशी इथे परमनंट बांधलेली होती की त्या मुलांनी बांधली? नाही ते नाही सांगतात, पण ही रस्सी मला वाटतं ह्या मोटरीला परमनंट बांधलेली असणार. मोटर वर ओढलेली आहे आणि ही रस्सी मोटरी बरोबर ती वर आली. ती सोडून मुलांनी काय केलं, काय बघा ही रस्सी खाली सोडली. पोरगा एक जण उतरला, रस्सीला धरून होता, पण ही रस्सीच तुटली. कारण की पाण्यामध्ये असल्यामुळं कुजली होती आणि ती उन्हाने तापून पूर्णपणे जीर्ण झाली. ती रस्सी तुटली. मग 2 मुलं वर होती. मग एक पवार होता वर आणि एक म्हणजे जो सोम आहे त्याचा भाऊ एक वर होता. तर मग आता सोम खाली बुडतोय असं पवाराच्या म्हणजे आबीला जाणवलं. त्याने स्वतः काय केलं, हातामध्ये रस्सी पकडली आणि त्याला वाचवण्यासाठी तो खाली उतरला. आणि हे जो सोम आहे त्याच्या भावाने पाहिलं का बाबा आता ही दोन्ही पण बुडायला लागलीत. यांनी इथून धूम ठोकली, डायरेक्ट घरी गेला आणि घरी गेल्यानंतर सांगितलं की बाबा आपले सोहम आणि आभी पाण्यात बुडतोय. तर त्यावेळेस मग सुनील डोंगरे असतील, सरपंच, ते सर्व म्हणजे ग्रामस्थ सर्वजणांनी त्या तळ्याकडे धाव घेतली. पण तोपर्यंत वेळ निघून गेलेली होती आणि दोन्ही मुलांचा गतप्राण ह्याच तळ्यामध्ये झाला. सुरुवातीला कोणता मुलगा उतरला होता? सोम उतरला. मग तो हे रस्सीला धरून काय केलं, ही रस्सी आहे का नाही, पोहता तर येत नव्हतं. आहे किती मुलं वय त्यांचं 9-10 वर्षाची मुलं आहेत. तिघ जण आलती. 2 सख्खे भाऊ आणि एक शेजारचा मुलगा. उतरला खाली. पहिला उतरला, सोम उतरला खाली. आणि सोम प्लॅन असा होता की रशीला धरून आपण पोहू म्हणजे असं हातात पकडायची आणि आजूबाजूला डुबक्या मारायच्या, गार व्हायचं आणि बाहेर यायचं. बस एवढंच. मग उतरलं काय झालं? रशी तुटली का काय झालं? नाही, तो उतरल्यानंतर ही कुजलेली बघा. आता पाण्यात होती, ती पाण्यात राहून ती कुजलेली दिसतं ना आपल्याला. ही तुटली रशी. तो गटांगड्या खायला सुरुवात केली. पण शेवट आपण मित्र होता त्याचा, कोण, अभिनी काय केलं, आपला मित्र वाचवण्यासाठी त्यांनी ही रस्सी का अभिनी अशी हातात पॅक केली आणि खाली उतरायचा प्रयत्न केला. ती पण तुटली. म्हणजे ती पण तुटली. मित्राला वाचवायला गेला, प्रयत्न केला, शेवटपर्यंत प्रयत्न केला आणि तुटली. म्हणजे ही रस्सी ना, जेव्हा त्याची डेड बॉडी आपण बाहेर काढली तर हाताला फिट म्हणजे होती, तशीच होती, हातामध्ये अशी पॅक होती. बाप. आणि मग ते बुडाल्यानंतर बारका भाऊ सोहमचा घाबरला आणि घरी गेल्यानंतर त्यांच्या पाहुण्यांना त्यांनी सांगितलं की बाबा आपला सोहम आणि आभी पाण्यात बुडतोय, पण नक्की कुठं बुडतोय हे त्याला सांगता येईना. घाबरला होता आणि उन्हा 12-12:30चा एक टाइम होता. धाप भरली होती. तरी मग चौकशी करताना मग सुनील डोंगरे ते होते गावामध्ये, सरपंच ते सगळे होते. मग त्यांनी डायरेक्ट तळ्याकडे धाव घेतली. पण तोपर्यंत वेळ निघून गेलेली होती. दोन्ही पोरं गतप्राण झाली. तर गावकऱ्यांनाच एक मुलगा काढण्यामध्ये यश आलं. पण दुसरा मुलगा याच्यातून बाहेर निघत नव्हता. कारण की हे तळ आहे साहेब, हे दिसतंय एवढं उतळ नाहीये. तुम्ही म्हणजे किती याची? इथून खाली 25 फूट पाणी आहे. 25 फूट. आणि जेव्हा पाणी म्हणजे काढलं जाऊ इथपर्यंत होतं का पाणी? नाही, पाणी काढलंच नाही साहेब. हायच ह्या मुवमेंट मध्ये पाणी बिलकुल नाही काढलं. म्हणजे इथून खाली 25 फूट तळ आहे. मला वाटलं काय 7-8 फूट असेल. अच्छा. मग आम्ही गावकऱ्यांनी काय केलं, बाबा आपल्या जे आपले ग्रामस्थ आहेत त्यांना पहिला मुलगा म्हणजे काढण्यात यश आलं, पण दुसरा मुलगा काढण्यासाठी काही जमत नव्हतं. मग आम्ही गोळेगाववरून काही मुलांना बोलवलं. त्यांनी 2 मुलं आली. पहिला एक उतरला, त्याला काही त्याचं सापडलं नाही. दुसऱ्याने जेव्हा उडी मारली तो एक काही सेकंदात मध्ये त्या मुलाला असं बगलमध्ये धरून वर घेऊन आला. दोन्ही मुलं सापडली. पोस्टमॉर्टमला ओतूर पोलीस स्टेशनच्या गाड्या सर्व आल्या होत्या.
पोस्टमॉर्टमसाठी उत्तूरला घेऊन गेले. अशी एक दुर्घटना बल्लालवाडीवर घडलेली आहे, बल्लालवाडीमध्ये घडलेली आहे. महाराज, अशी घटना कुठेही घडू नये. शेततळ कोणाचं आहे? हे डॉक्टर ढवळे म्हणून आहे. ही तशी आमच्या प्रॉपर गाववाल्यांची जमीन, पण ही विकल्या गेल्यानंतर डॉक्टर ढवळे म्हणून कोणतरी आयुर्वेदिक डॉक्टर आहेत, बरं, विनोद ढवळे, डॉक्टर विनोद ढवळे यांनी ही घेतलेली आहे. आणि त्यांनी घेतल्यानंतर इथं तळ बांधलं गेलं. त्यांनी नंतर बांधलं का तळ? हो, त्यांनी नंतर बांधले. काम चालू आहे, अजून डेव्हलपमेंट चालू आहे त्यांची. जागा त्यांनी घेतली. हो, बर, घेतल्याच्या नंतर तळ खोदलंय. तळ खोदलं. मग काय तळ इतकं मोठं आहे, काय कंपाऊंड दिसत नाही इथं? कंपाऊंड तर दिसत नाही. प्रोव्हिजन म्हणजे काय? कंपाऊंड त्यांनी काय केलं, शेतीला करण्याचं कंपाऊंड केलं. पण माझं सर्व जुन्नर तालुक्यातील नाही तर आपल्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना विनंती आहे, जर आपण तळ करत असू तर तळाला खरंच कंपाऊंड करणं गरजेचं आहे. आणि कंपाऊंड नसल्यामुळं ती मुलं पाण्यामध्ये सहजासहजी गेली आणि ते मुलं गतप्राण झाली. माझ्या सगळ्या पालकांना विनंती आहे, उन्हाळ्याचे दिवस आहेत, मुलं पाण्याच्या ओढीने किंवा गरमीच्या ओढीने तळ्याकडे जातील, नदीकडे जातील, कुठे विहिरीकडे जातील. आपल्या मुलांची काळजी घ्या. अशी दुर्घटना परत घडू नये यासाठी पालकांनी त्याची जबाबदारी घेणं गरजेचं आहे. आणि सर्व शेतकऱ्यांना परत माझी विनंती राहील, साहेब बघा ना, आज ती 2 मुलं गेलीत, आपल्यासाठी मुलं आहेत, पण त्या घरचे ते दिवे होते. जर ह्या तळ्याला थोडा खर्च करून त्यांनी जर कंपाऊंड केलं असतं, त्या मुलांना त्या कंपाऊंडच्या आतमध्ये जाता नसतं आलं. आणि आज जर कंपाऊंड असतं तर ती मुलं वाचली असती. तेव्हा सर्व शेतकऱ्यांना आव्हान आहे माझं, का बाबा माझं कंपाऊंड करा. की ह्या दुर्घटनेला हे जे तळ्याचे मालक आहेत ते देखील तेवढेच जबाबदार आहेत. साहजिक कसं आहे माहिती आहे का, आता जो प्रकार घडलाय, प्रकार जोपर्यंत घडत नाही तोपर्यंत काही वाटत नाही. पण साहेब, एकदा प्रकार घडल्यानंतर आपण तर्कवितर्क लावल्यानंतर जर विचार केला तर आज तळ कंपाऊंड असतं तर मुलांचं प्राण गेले नसते, वाचले असते. हे काय तिकडे चपला वगैरे दिसत काय त्यांच्या? ते मुलाचे चपला आहेत. हे काय तिकडं टी शर्ट आहे. कितीला होते ही मुलं काय माहिती? एक 3रीला होता, एक 4थीला होता. हे त्यांचे टी शर्ट. कोणाचं? हे जो पहिला गेला होता सोहम, ते सोहमचं आहे. कारण तो कपडे काढून गेला, म्हणजे तयारीत गेला आणि दुसरा वाचवण्यासाठी गेला, त्याने कपडे काढलेले नव्हते. आणि हे त्यांच्या चपला आहेत का? चपला कोणाचे ते? दोघांच्या, सोहम आणि अभि. म्हणजे या रशीने घात केला. रशीने ही घात रशी केला. म्हणजे ही रशी होती का ही जी तुटली तुटलेलं आहे साहेब सगळं. तो गेला साहेब का, आता ही रशी गेली आणि ही तशीच गेली खाली. ती बघू इकडं थोडं बरं. नाही का ते पूर्ण त्याचं हे उडतंय सगळं, म्हणजे काय कुजली आहे ती पूर्ण? आहे कुजली पाण्यामध्ये रस्सीने साहेब कुजून जाते, कारण शारा लवकर कुजते. शारा असतं त्याच्यावर. आणि ते वरती सुद्धा येता येत नाही ना. आता काय नाही, वरती आहे ना साहेब. खडवळ असतं ना, तर ती मुलं काय ना काय असं पाय तरी व्यवस्थित स्टेबल जाऊन वर नाही, घाबरली हो साहेब. त्यांचा जो पाय स्लिप होतात ना, सरकतात पाय. जो धैर्याचा स्टॅमिना होता ना तो संपला त्यांचा आणि ते गतप्राण झाले त्याच्यामध्ये. दुःखद घटना आहे. गावावर एक दुःखाचा डोंगर कोसळला साहेब. कशाला काय नाही, काही धरायला मार्गच नाही ना, धरायला काहीच मार्ग नाही.